नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ह्या योजनेविषयी तुम्ही ऐकलं असेल। आता पहिल्यांदा इथं महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी ऑप्शन आपल्याला उपलब्ध नव्हतं। ऑफलाईन पद्धतीने ते अर्ज आपल्याला करण्यासाठी उपलब्ध होतं, परंतु आता ऑनलाईन पद्धतीने आपण इथं अर्ज करू शकणार आहात। आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणजे तुम्हाला यामध्ये समजलं असेल की यामध्ये नेमकं काय असणार आहे। तरीसुद्धा आपण या योजनेविषयी तुम्हाला माहिती देऊ जर तुम्हाला या योजनेविषयी माहिती नसेल तर। इथे पाहू शकता, या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना हे नाव दिलेलं आहे। आता हे शेतकऱ्यासाठी काय महत्त्वाचे आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे। आता योजनेविषयी माहिती आपण बघूया। त्या विभागातर्फे आहे योजना, कृषी विभागातर्फे आहे। सारांश काय आहे? राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, अशा प्रकारे बाळंतपणातील मृत्यू, नक्षलाईटकडून झालेला हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे व चावण्यामुळे जखमी मृत्यू, दंगल इत्यादी अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व झाल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ दिला जातो। तर अपघात नाही तर इथं मृत्यू पण आहे, मृत्यूसाठी पण इथं आपल्याला जे आहे अनुदान मिळतं। आता तर मित्रांनो, आता इथं अनुदानाचा तपशील थोडक्यात बघूया। अपघाताची बाब नुकसान भरपाई आपल्याला मिळणार आहे। अशा प्रकारे अपघाती मृत्यू जर झाला तर 2 लाख रुपये इथं आपल्याला अनुदान मिळणार आहे। अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी होणे जर झाले असतील तर 2 लाख रुपये मिळतील। अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाला असेल तर 2 लाख रुपये। अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी होणे झाला असेल तर 1 लाख रुपये। अशा प्रकारे हे अनुदान आपल्याला मिळणार आहे। आता पात्रता काय आहे तर कृषी गणनेनुसार निर्धारित केलेला सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद असलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणतेही एक सदस्य, आईवडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांचा समावेश असणार आहे यामध्ये। आता वारसदार कोण आहेत पाहू शकता। वारसदार ज्याचा अपघात झालेला आहे त्यांची पत्नी, पत्नी स्त्री असेल तर पती, मुलगी, आई, मुलगा, वडील, सून आणि अन्य कायदेशीर वारस हे यामध्ये लाभ घेऊ शकतात, म्हणजे त्यांना लाभ इथं मिळू शकतो। आता इथं पाहू शकता, आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत। 7/12 उतारा आपल्याला लागणार आहे। मृत्यूचा दाखला इथं आपल्याला लागणार आहे। मृत्यू जर झाला असेल, अपंगत्व झाला असेल तर आपल्याला लागणार नाही आहे। इथं आता शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्यांकडील गाव नमुना 6 क्रमांकानुसार मंजूर झालेली वारसाची नोंद हे आपल्याला मिळतं। शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक प्रमाणपत्र कोणतेही एक आपल्याला हे पण आपल्याला उपलब्ध होणार आहे। झाल्याच्या नंतर इथं आपल्याला प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल या 3पैकी कोणतेही एक आपल्याला इथं लागणार आहे। हे पण सहजासहजी मिळून जातं। अशा प्रकारे डॉक्युमेंट लागणार आहे। तर मित्रांनो, आता ही माहिती घेतल्यानंतर आता आपण बघूया की अर्ज कशा प्रकारे करायचा आहे। तर तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना पण कधी याची गरज पडली तर त्यांना फायदा होईल। तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया अर्ज कशा प्रकारे करायचा आहे। तर मित्रांनो, आपण इथं मोबाईलच्या स्क्रीनवरती आता इथं मोठी स्क्रीन दिसावी म्हणून मी इथं पीसीवर करत आहे। तर तुम्हाला सारखीच प्रोसेस असणार आहे। तुम्हाला आता काय करायचं आहे, अर्ज करण्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। आपल्या मोबाईलवरती प्रत्येक मोबाईलवरती क्रोम ब्राउझर हे उपलब्ध असतं। ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे इथं आपल्याला सर्च बारमध्ये महाडीबीटी फार्मर असं सर्च करायचं आहे, किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट होम पेजवर येऊ शकता।
आता अशा प्रकारे सर्च केल्यानंतर ॲग्री लॉग इन 1 नंबरला ऑप्शन आपल्याला दिसणार आहे, यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्याच्यानंतर आता अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर येईल। इथं आपल्याला रॉंग चिन्ह यावर क्लिक करून कट करून घ्यायचं आहे। आता इथे वैयक्तिक शेतकरी गट आधार आधारित लॉग इन हे काम करत नाही आहे सध्या, तर इथं आपल्याला डायरेक्ट वैयक्तिक शेतकरी यावर क्लिक करायचं आहे। गट तर इथं आपल्याला फार्मर आय डी टाकून घ्यायचा। फार्मर आय डी काढला नसेल तर तुम्ही इथं लॉग इन करू शकणार नाही आहेत, त्याकरता अगोदर फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे। आणि फार्मर आय डी काढला असेल आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही तुमचं आधार नंबर टाकून तुमची फार्मर आय डी काढू शकणार आहात। तर इथं आता फार्मर आय डी टाकायचा आहे। OTP पाठवावर क्लिक करून तुम्हाला OTP इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल अशा प्रकारे लॉग इन होणार आहे। तर पाहू शकता आता मी इथं लॉग इन केलेली आहे। लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो आता तुम्हाला वैयक्तिक तपशील यावर तुम्ही डायरेक्टली येणार आहेत। अशा प्रकारे तुमचा तपशील 100% पूर्ण झालेला पाहिजे। जर नसेल तर तुम्हाला इथं शेवटचं पाहू शकता जात श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करून तुम्हाला इथं माहिती भरून घ्यायची। काय माहिती भरायची की तुमच्यात काहीतर डिसेबिलिटी अपंगत्व काय असेल तर तुम्हाला होय करायचं। होय केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र तिथं द्यावं लागणार आहे, नसेल तर नाही करायचं आहे। आणि इथं तुम्हाला जात एक निवडून घ्यायची आहे, जी तुमची कोणती जात असेल ती कास्ट इथं तुम्हाला निवडून घ्यायचे। 2 निवडल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल ही संपूर्णतः 100% होणार आहे। आता झाल्याच्या नंतर घटकासाठी अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पेज अशा प्रकारे ओपन होईल। इथं तुम्हाला अर्ज करायचा असेल तर एकदम खालती नवीन ऑप्शन इथं आलेला आहे, पाहू शकता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना। तर इथं बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे। या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आता इथं मला माहिती टाकायची नाही आहे, फक्त मी तुम्हाला सांगतोय की या योजनेविषयी तुम्ही कधी ना कधी तुम्हाला गरज जर पडली तर तुम्ही यामध्ये अर्ज करून अनुदान मिळवू शकता। आता इथं पाहू शकता जे आहे तालुका गाव अगोदरच येणार आहे। अर्जदार प्रकार इथं पाहू शकता आता जमीनधारक शेतकरी स्वतः असतील, माझ्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाला आहे, असे 2 प्रकार इथं येणार आहेत। आता ही जी प्रोफाईल ज्यांच्या नावाने आहे, ज्यांच्या नावाने शेत जमीन आहे तर त्यांच्या नावाने जी प्रोफाईल लॉग इन केलेली आहे तर ते स्वतः त्यांना काही झालं असेल, अपघात झाला असेल किंवा मृत्यू झाला असेल तर त्यांचं इथं जमीनधारक स्वतः हे ऑप्शन निवडू शकता। जर त्यांच्या कुटुंबामधील इतर कोणी असेल तर माझ्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाला आहे हे निवडू शकतील। त्यांची माहिती आपल्याला पुढे द्यावी लागणार आहे। आता मी इथे स्वतः फक्त दाखवण्यासाठी जमीनधारक स्वतः हे सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्याच्या नंतर अपघाताचा प्रकार इथं आपल्याला निवडायचा, अपंगत्व आहे का, नाही तर नसेल तर नाही करायचे, असेल तर होय करायचे। तर अपंगत्व जे आहे अपंगत्वच इथं मी टाकून देतो। नंतर तुम्हाला जर मृत्यू असेल तर तुम्हाला इथं काही निवडायची गरज नाही आहे। अपंगत्व सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं आता वरती सारायचं आपल्याला। इथं पाहू शकता अपघातग्रस्त शेतकऱ्याचा तपशील इथं आपल्याला ऑटोमॅटिक येणार आहे। आपण स्वतः निवडल्यामुळे ऑटोमॅटिक इथं तपशील येणार आहे। अपघाताचे स्वरूप यावर इथं पाहू शकता भरपूर सारे ऑप्शन आहेत, रस्ते अपघात, रेल्वे अपघात भरपूर आहे, जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा झाली असेल, जे आहे त्या अन्य प्रकारे कोणताही यामध्ये जर अपघात दिसत नसेल तर अन्य कोणताही अपघात यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता अपघाताची तारीख तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे। अपघाताची तारीख मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर ती अपघाताची तारीख टाकायची आहे। आणि इथं आता मृत्यूची तारीख पाहू शकता ब्लँक झालेली आहे, कारण इथं अपंगत्व इथं सिलेक्ट केलेला आहे। आता हे ब्लँक झाल्यानंतर वय बी दाखवणार आहे। आता इथं डोळा काही यामध्ये काही झालेलं आहे का, तर अपंगत्व नसेल डोळ्याला तर अपंगत्व नाही करा, असेल तर होय करा। हाताचे नुकसान असेल तर होय करा, अन्यथा नसेल तर नाही करा। परत इथं पायाचे नुकसान आहे का, तर असेल तर होय करा, अन्यथा नाही करा। आणि अदर डिसेबिलिटी आता ह्या तिन्हीपैकी नसेल दुसरं काही असेल तर अदर डिसेबिलिटी यावर क्लिक करा। आणि ह्या तिन्हीपैकी असेल तर तुम्ही सिलेक्ट करून अदर डिसेबिलिटी इथं दिसतंय तर यावर अनटिक राहू द्या। आता इथं मी हे तिन्ही निवडत नाही आणि अदर डिसेबिलिटी यावर क्लिक करतो। आता इथं आपल्याला बँक खाते IFSC कोड टाकायचा आहे, बँक ब्रँच टाकायची आहे, संपूर्ण माहिती इथं आपल्याला भरून घ्यायची आहे। बँकेची माहिती भरल्याच्या नंतर आता आपल्याला इथं महत्त्वाचं जे असतं ते डॉक्युमेंट कोणते लागतील, तर इथं सिलेक्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। पाहू शकता 7/12 उतारा आपल्याला इथं जोडावा लागणार आहे। 7/12 उतारा जोडल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी वारस म्हणून गाव कामगार तलाट्यातील गाव नमुना 6
क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद ही आपल्याला लागणार आहे. वारस आपल्याला जे जोडलं असेल तर ते वारस इथं आपल्याला त्याची नोंद, वारसाची नोंद आपल्याला तलाठ्याकडून घेऊन ती आपल्याला इथं अपलोड करावं लागणार आहे. तिसरं जे डॉक्युमेंट आहे शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणीसाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा निवडणूक ओळख प्रमाणपत्र किंवा इतर कोणतंही इथं चालणार आहे. ते एक आपल्याला इथं अपलोड करावं लागणार आहे. प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल या तिन्हीपैकी कोणताही एक आपल्याला इथं अपलोड करायचे. हे बी आपल्याला सहजासहजी पोलीस पाटलाकडून मिळून जातं. नंतर आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा शल्यचिकित्सा यांचे प्रतिस्वाक्षरी कायम अपंगाचे प्रमाणपत्र आपल्याला इथं लागणार आहे. हे पण मिळून जातं मित्रांनो. अपंगत्व काही आलं असेल तर तुम्हाला प्रमाणपत्र इथं घ्यावं लागणार आहे. नंतर इथं माझ्या कुटुंबातील सदस्य अपघाताने बाधित झाला असल्यास अर्ज सादर करण्यासाठी कुटुंब संमतीपत्र हे आपल्याला इथं द्यायचं आहे. संमतीपत्र आपल्या कुटुंबाची आपण स्वतः तयार करू शकता. विविध नमुन्यातील हमीपत्र आपल्याला द्यायचं आहे. निकामी झालेल्या अवयाचे फोटो आपल्याला इथं काढून टाकायचे आहेत. अपंगत्व झालेल्या शेतकऱ्याचे अर्जदाराचे संपूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आपले सहजासहजी मिळणारे डॉक्युमेंट आहेत. हे डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. नंतर इथं आपल्याला अटी आणि शर्ती असतात ते तुम्हाला इथं मान्य करायचे आहेत. तर ह्या 2 बॉक्सवर क्लिक करायचं आहे, वाचून घ्या हे आणि नंतर सबमिट करून टाकायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्याविषयी कृषी सहाय्यकांना आपण सबमिट केल्याच्या नंतर कृषी सहाय्यकाला कॉल करून तुम्हाला हे अर्ज केलेला आहे असं त्यांना सांगायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जेव्हा संमती येईल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे हे अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.